22 जून 1888ला महाराष्ट्रातल्या पलूस गावात झाला होता. त्यांचे वडील हौस म्हणून सितार वाजवायचे आणि तिथूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांना अभ्यासात फारसा रस नव्हता आणि म्हणून त्यांनी लहान वयातच गाणं सुरू केलं. पुढे ते जळगावच्या शास्त्रीय संगीत प्रशिक्षण शाळेमध्ये गेले. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर गाणं म्हणण्याची संधी मिळाली आणि हे गाणं इतकं अफलातून झालं की कार्यक्रमाच्या शेवटी स्वतः लोकमान्य टिळक त्यांच्याकडे आले. त्यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप मारली आणि त्यांना बालगंधर्व असं नाव दिलं. आता बालगंधर्वांचा आवाज खूप गोड होता. लहान वयातच 1890 मध्येच बालगंधर्वांचं नाव सगळ्या लोकांच्या ओठी आलं होतं. त्याचं कारण अर्थातच त्यांचा मधुर आवाज आणि त्यांची गाणं किंवा भजन गाण्याची पद्धत. पण त्यांना ना ऐकायला खूप त्रास व्हायचा. एकदा त्यांचं गाण्याचं कौशल्य आपल्या कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांच्या लक्षात आलं आणि जेव्हा शाहू महाराजांना बालगंधर्वांना कमी ऐकू येतं हे समजलं तेव्हा शाहू महाराजांनी स्वतः पैसे खर्च करून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुद्धा केले होते. पुढे मग बालगंधर्वांना किर्लोस्कर नाटक मंडळात स्थान मिळालं आणि तिथून गायक बालगंधर्व यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. वयाच्या 18व्या वर्षी ते शकुंतलेच्या भूमिकेत पहिल्यांदा रंगभूमीवर आले आणि मग पुढं सौभद्र, मानापमान, विद्याहरण, स्वयंवर यासारख्या अनेक नाटकात त्यांनी कधी नंदिनी, कधी सुभद्रा, कधी भामिनी, कधी देवयानी, कधी रुक्मिणी बनून लोकांची मनं जिंकली. एकीकडे बालगंधर्वांचं मंडळ यशाच्या पायऱ्या चढत असताना दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र दुःखाचे ढग दाटून आले होते. बालगंधर्वांचं लग्न झालं होतं लक्ष्मीबाईंशी. 1911च्या मार्च महिन्यात पहिल्यांदाच बालगंधर्वांनी त्यांचा मोठा मुलगा आणि नंतर मुलगी सुद्धा गमावली आणि मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून सुद्धा बालगंधर्वांनी मंचावर प्रयोग सुरू ठेवला होता. त्यांना मंचावर सादरीकरण करताना बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते, पण बालगंधर्व मात्र स्थितप्रज्ञ होते. ते रडले नाहीत. ते म्हणाले की नाटकात काम करणं हे माझं कर्तव्य आहे. मी पैसे देणाऱ्यांचे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या चाहत्यांप्रती माझं कर्तव्य कधी विसरू शकत नाही. शो मस्ट गो ऑन. मला माझं कर्तव्य निभावता आलंच पाहिजे. अशा अनेक प्रसंगातून आपल्याला लक्षात येतं की वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्यावर कितीही मोठे आघात झाले तरी सुद्धा काही वेळेला आपल्याला कर्तव्याला महत्त्व द्यावं लागतं, तरच आपल्याला यशाची एक एक पायरी चढता येते.